पाडगावचे माजी सरपंच 2 महिन्यांपासून बेपत्ता, दसरा चौकात आंदोलन. बुधरगड तालुक्यातील पाडगाव येथील माजी सरपंच महेश पिळणकर हे गेल्या 2 महिन्यांपासून बेपत्ता असल्याने कोल्हापुरात पुन्हा एकदा मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती होते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणात ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत संविधान हक्क संघर्ष समितीने दसरा चौकात आंदोलन केले. आंदोलकांसह पिळणकर कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची भेट घेतली. महेश पिळणकर यांच्या पत्नी तृप्ती पिळणकर आणि पारस पिळणकर यांनी या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करण्याची मागणी केली. यावर पोलीस अधीक्षकांनी तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे सांगत या मागणीचा सकारात्मक विचार करू असे आश्वासन दिले. काय नेमकं तपास झालेला आहे, काय त्यांचं झालेलं आहे, घात झालेला आहे किंवा बेपत्ता आहेत काय? पाडगावचे माजी सरपंच मिसिंग पोलीस स्टेशन बुधरगडकडे दाखल आहे. 7 जानेवारी 2026 पासून ते मिसिंग आहे. ते दोघे पद्धतीच्या माहितीच्या आधारे आणि तांत्रिक माहितीवरती दोघे पद्धतीने आमचा तपास चालू आहे. ॲडिशनल एसपीने सुद्धा कॅम्प केलेला आहे, जाऊन DYSP आणि LCBची टीमने सुद्धा पॅरलली सायबरच्या दिशेने पण तपास जे आहे, डेटा असतील, मोबाईल डेटा अनालिसिस असतील, ते पूर्णपणे आमचा तपास चालू आहे. त्यांच्यामध्ये फोरेन्सिकचा पण एक विषय होता. फोरेन्सिकमध्ये पण आम्ही पाठपुरावा करून फोरेन्सिकची रिपोर्ट सुद्धा घेण्यात आलेली आहे लवकरात लवकर. पुढची तपास जी आहे, आता शिष्टमंडळ भेटलेला आहे. पुढची तपास आम्ही आणखी वेगाने आणि SIT फॉर्म करून ज्यांच्यामध्ये त्यांनी 1-2 नाव सुचवले की या अधिकारीकडून तसं एक करून आम्ही एक SIT तयार करतो आणि पुढचा तपास करत आहोत. जिल्हा परिषद पंचायत समिती तोंडावर असताना सगळा प्रकार घडलाय. माजी सरपंच होते, पॉलिटिकल अँगलनी काही आतापर्यंत तपास त्या अनुषंगाने झालाय, कारण नातेवाईक हे सगळं प्रकरण मस्साजोग प्रकरणाशी साधर्म्य असणार आहे असं म्हणतात. आणि ते प्रत्येक दिशाने तपास चालू आहे. त्यांचे काय मित्रमंडळी सोबत किंवा राजकारण सगळे दिशाने आमचा तपास चालू आहे. आणि कोणालाही आम्ही म्हणजे कुठलाही आज त्यांचे जे नातेवाईक होते त्यांच्याकडून पण मुद्दा तोच विचारला की कोणा आणखी आपले काय शंका असेल तर ते पण आम्हाला सांगा, त्या दिशेने पण आम्ही तपास करू. तर आमची तपास जे आहे प्रत्येक दिशेने चालू आहे. काय वाटतं? 7 जानेवारीपासून माझे मिस्टर घरातून गेले. ते आज 2 महिने झाले, अजून काही पत्ता लागत नाहीये. पोलीस आपलं त्यांचं हे चालू आहे, खरं त्यातनं काय आम्हाला म्हणजे उत्तरच काय मिळत नाही. आणि आता 2 महिने आम्ही वाट बघितली आणि आता त्यांची मित्रमंडळी वगैरे सगळ्यांनी मिळून हे आता करायचं ठरवलं. त्याच्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत कधी निघून गेले? गाडी मिळून आलेली आहे त्याबाबत 7 जानेवारीला ते घरातून रात्री 9 वाजता गेले आणि त्यांची गाडी आमचं शेत आहे एक 2 किलोमीटरच्या अंतरावर, तिथे गाडी सापडली. तर त्यांचं काहीही असं नाही, बाकी कोणतीच वस्तू वगैरे काही सापडलेलं नाही. पोलिसांचं म्हणणं काय? पोलिसांनी सगळ्या बाजूने तपास केलाय, खरं अजून त्यांच्या हातात ठोस काहीच नाही असं सांगताय. असं मला वाटत नाही, वैयक्तिक मला असं वाटत नाही, कारण ते म्हणजे सगळ्यांशी चांगले वागायचे, कधी कुणाशी भांडण वगैरे असं काय त्यांचं नव्हतं. तरी पण काय सांगू शकत नाही. नाव काय आपलं? तृप्ती महेश. ते 10 वर्षापूर्वी ते सरपंच होते गावचे आणि अजूनही आता सदस्य पण होते, उप सरपंच होते मागच्या ह्याच्यामध्ये. आता ते सदस्य आहेत ग्रामपंचायत सदस्य.